आता समजा गणपती आहे, त्या ब्रिजवरनं गणपती ये जा झाली, लोकांची जास्त बॅरिकेडिंग केलं होतं ना, ते तोडून टाकलं. साहेब लोकांना कुठे एवढं कळते बॅरिकेडिंग, ते प्लास्टिक ते लावून जातात असे. त्या दिवशी ती बॉडी झाली ना तर न्यायला जागा नव्हती, ते काढून मग न्यावं लागलं, कारण एकच रस्ता आहे 500 घरांसाठी. असं 20 दिवस झाले हो. 20 घर आहे. 20 दिवसामध्ये काय ऍक्टिव्हिटी नाही इथे. आणि आता गणपती पण तिथूनच आणायचं आहे सगळ्यांचं. तर काय याचा मार्ग काय? हा. असं आता त्याला टेंडरिंग पण नाही केलं ना. आता मी काय म्हणतोय, मार्ग सांगा म्हणजे जनतेला कळेल की ते ब्रिज किती दिवसात त्यांना चालण्या जाण्यासाठी भेटणार आहे म्हणून. लेट लावून उचलला ना खाली. नाही, साहेब बोलतील तेच, आपण आपले विचार लावून काय होणार नाही. साहेब आता काय कुठला लेटर दिले? आमदारांनी यांना सांगितलं तुम्ही एनओसी देत नाही काहीतरी ब्रिज असं आहे. ह्यांनी बोलले हे तुमचेच कार्यकर्ते आता आमचे नाही, आता परत तुम्ही बोलणार तुमचे कार्यकर्ते. वॉर्ड ऑफिसर एनओसी देत नाही. कोणी काही केलं नाही की वॉर्ड ऑफिसरचं नाव समोर ढकलून द्यायचं असं फिक्स आहे. काल नगरसेवकने पाठवलेलं लेटर. ते आपल्याकडून ना ब्रिज डिपार्टमेंटला सांगितले ते त्यादिवशी धमाल बघा काय लिहिलंय त्यांनी. काय लिहिलं सर? या अनुषंगाने या विभागामार्फत सहाय्यक आयुक्त एल विभाग या कार्यालयास म्हाडा प्राधिकरण यांच्या सोबत समन्वय साधून सुरक्षतेची योग्य ती दक्षता घेण्याकरता व सदर पादचारी पूल रहदारीकरिता तात्काळ बंद करण्याकरता कळवले आहे. सदर पादचारी पूल हा पर्जन्य जलवाहिनी वर बांधलेला असल्याने आपल्या उपरोक्त पत्राची प्रत पर्जन्य जलवाहिनीला पाठवली आहे. हे काय ना साहेब, इकडनं इकडे इकडनं तिकडे हेच चालू आहे. आता कुठंतरी आपण शाळेत आल्यानंतर मुलांना न्यावं लागतं तिथून. काय जसं हे बघा, हे टेबल एरियामध्ये काय जसं problem परिवर्तन असेल? झालं टेबलाचा, पहिला असं होता तर साहेबांनी असं केलंय, तर काहीतरी परिवर्तन लोकांसाठी पण झालं पाहिजे. काय वाटतं होणार की नाही? मला भरोसा आहे तुमच्यावर साहेब, म्हणून आजपर्यंत तुम्ही तुमच्याबद्दल कुठं ऐकलं का? कारण माझा अनुभव आहे साहेबांचा, एक वेळेचाच आहे पण चांगला अनुभव आहे. हा डॉक्टर साहेब, हा ते त्याच्यासाठी करतो मी कॉल. कुणाला दिलंय लेटर? हे लेटर आम्ही आमदारांना दिलेलं आहे, आमच्या रहिवासी सोसायटी संघाला. बरोबर. त्यांनी पण सही हा इथलाच आहे पाहुण्याचा, जो विद्यावार रस्त्यावर येतो ना आपण तिथला. माहिती आहे साहेबांना, हे बोलले ना ते ब्रिजला पाठव. साहेब आता ब्रिजला पाठवलं ते मग होते वॉटर आहे खाली, हे आहे त्याच्यातनं मार्ग काय काढायचं म्हणजे जनतेला समजलं पाहिजे. आपली जी सिस्टम आहे ना, हे जनतेला समजत नाही एलवॉर्डची काय आहे ते. एक सांगणार इकडे जा, दुसरा सांगणार तिकडे, म्हणून मी म्हटलं आज आपण त्या व्यक्तीकडे जाऊ जिथं सगळे येतात. त्याच्या ब्रिजवर काय त्यांनी त्या लेटरमध्ये लिहिलं SWDच्या याच्यावरती त्यांनी बांधलेलं आहे, मेजर नाले म्हणून आहे तर ते लेटर आता एक ह्यांनाच दे, बोलून घे त्याला. लेटर नाही साहेब, आता आहे बोलून ना घ्या. आज आणि उद्यामध्ये तुम्ही स्थानिक जनतेला तिथं बोलवा, जे जे अधिकारी आहेत त्यांना समजवा की हे ब्रिज ची ही परिस्थिती आहे, ही असं होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, तुम्ही त्यांना समजवा. माझी एक विनंती आहे, काय होतंय माहिती आहे साहेब, आमच्यासारखे नेते येणार, असे हात हलवणार, सिनसॉट करणार आणि निघून जाणार, ते नको आहे. आता बस झालं साहेब ते. मला ते सार्वजनिक गणपती पण बुकिंग करायचं आहे, पण तो आणणार आता ते गणपती तिकडनं घेऊन जायचं, गणपती बाप्पा आलेत सगळे. ते पर्यंत ब्रिज होणार नाही होणार. तिथून आतमध्ये जायला तुम्हाला तिथे हा ते आतमध्ये जागा कुठे मोठी आहे ती? गणपती गावधी मंदिर आहे ना, त्याच्या बाजूला मंडप आणून दिले राजन साहेबांनी, तर तिथे गणपती दरवर्षी बसवतो आम्ही. तू SWD ला बोलून घे. ब्रिजला दोघांना बोलून घे, काय फरक पडतोय? दोघांना कामाशी मतलब आहे ना त्यांच्या ह्याला. हा, आम्हाला काम पाहिजे, कोण करतोय आम्हाला माहिती आहे, हा माणूस काम करणार आहे, बस आम्हाला तेवढा भरोसा आहे. आम्ही इथं आलोय, ते इकडे जा, वर्लीला जा, कांजूर मार्गला जा, त्या दोघांना बोलून घे लगेच. जिथं सगळे माथा टेकतात आम्ही तिथं आलोय. हाय, सर नाही सर, वॉर्ड ऑफिसरकडे सगळ्यांना यायचं आहे, त्याच्यात काय कुठलाही डिपार्टमेंट असेल, शेवटी बॉस तुम्ही आहे ना. ते तर प्रॉब्लेम आहे ना, बॉस इकडे आहे पण ते कसं आहे, हात बी तसे बांधून ठेवलेले नाही ना, तुम्ही ते आहात, तुम्ही तुकाराम मुंडे साहेबांसारखे आहे,
कुणी किती हात बांधले तुम्ही उघडू शकता, आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर. बरं, हे एक झालं याचं. दुसरं अजून कुठला मुद्दा आहे? दुसरा मुद्दा, ती कुठे गेली ताई? आता हे बघा, ही ताई आहे ना बिचारी, कधी घर पडला आपला 23 मध्ये यांचं डोंगरावरनं घर कोसळला. सगळे BMC ने येऊन तोडलं, म्हाडाने तोडलं, पण यांना इकडनं तिकडे फिरवतायत. यांना कुठंतरी एक टेम्पररी द्या ना साहेब. जिथे डोंगर पडला तर लोकांना घरं देतात आपण टेम्पररी, तर ह्यांना पण एक देऊन टाका ना. बिचारी 3 वर्ष झाले आणि ही पण थकत नाही. ह्याच्यामध्ये पण काय दैविक शक्ती आहे माहित नाही मला, थकतच नाही साहेब. ते 3 वर्ष झाले ना, जो डिपार्टमेंट सांगेल, मंत्रालय, मग त्यांनी कलेक्टर, मग तो तहसीलदार, मग वॉर्ड, परत वॉर्ड तहसीलदार, परत तहसीलदार, कलेक्टर, हे पण धावते. मराठी आहे ना आपली, जुनून आहे, थकत नाही. पुनर्वसन मंत्र्यांनी सांगितलं. आता बोलू ना आपण साहेबांशी, देऊन टाका एखादा साहेब. एवढे घर आहे HDL मध्ये, एखादा देऊन टाका ना. नेत्यांच्या हस्ते द्या, एवढी मोठी चावी द्या, ते सत्कार पण करतील. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण द्या. हे तुम्हाला कोणी सांगितलं असं? पंचनामामध्ये कुठला 2 मिळकत पत्रिका अवलोकन करता सत्ता प्रकार C नमूद केलेले आहे. ते भूमापन अधिकारी. आपण C म्हटल्यावरती तुमची जागा तिथे होती का? हो. ह्याच्यामध्ये जे आहे ना साहेब, रक्कम भरण्यास अशक्य. मनपा कार्यालयामार्फत मला तात्पुरत्या स्वरूपात शाळेकरता दिलेला वर्ग शाळा सुरू होण्याआधी खाली करण्यास सांगितले. आपल्याकडे जेव्हा दरड कोसळते ना तेव्हा आपण हे करतो, पण आता हे प्रपोजल जे आहे तुमचं 2023 आहे. कधी ते 20/12/2023 काय झालं होतं तिथे? पाण्यामुळे झालं ते की पाऊस डोंगर पावसाने कोसळलं झाड होतं. पडलं. हा? झाडामुळे घर पडलं. डिसेंबर मधलं हा, तेच बोललो ना, ह्याला पडवतात सगळे. याच केबिन मध्ये मला आताही आठवते, हेर्लेकर साहेब बसले होते, आमदार बसले होते, सगळे अधिकारी होते, आणि यांना घर भेटला पाहिजे हे सगळे झालं. पण नंतर काय होत नाही, व्हिडिओ चालू असतो ना साहेब, तेव्हा सगळे होऊन जातो. पण ते व्हिडिओ बंद झाल्यानंतर कामं होत नाही. मला हे समजत नाही, असं का होत आहे. बोला, त्या दिवशी झाली ना मीटिंग. आता ते पुनर्वसन हे मंत्र्यांनी पण ऍक्च्युली सांगितलंय. जसं आता म्हाडाचं आपण केलंय ना, तसंच पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन लेटर लिहायचं जे आता आपण केलंय ना त्याला धरून दिले. त्यांचा आता तो मुद्दा साहेब हेच आहे, म्हणजे असे लोक दरड प्रवण तेच क्षेत्रामध्ये जे आहे, पण affected आपण आहे, त्याच्याकडे आदेश त्यांना मागतोय. कुठेही करायचं. हा, मग तेच आदेश मागतोय ना त्यांच्याकरता, मग ते सांगतील ते बरोबर. कारण हे त्याच्यात आता आपण ते उल्लेख तर केलाय त्या पत्रामध्ये. आता जो हे पत्र आहे, यांच्या पत्राचा उल्लेख केला. नाही, इन जनरल लोक केले. हा, मग हे इन जनरल न करता एक स्पेसिफिक त्यांना जाऊ दे ना तिथे लेटर. म्हणजे ते डेप्युटी कलेक्टरचं पत्र आलं ना, त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलंय. हे बघा दादा, याच्यामध्ये जेव्हा दरड कोसळते ना त्याच्यामध्ये जिल्हा प्राधिकरण जे हे असतात ना, काय त्याला आपत्ती व्यवस्थापन, ते इनफोर्स असतात. आपल्याकडे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे नाही आहे. हे लेटर मी त्यांना पाठवतो, त्यांच्याकडून त्यांचा जो रिप्लाय ना तो मी कळवतो. पण ह्याच्यामध्ये त्यांना घर देणं किंवा काय त्यांचे पात्र अपात्र ते सगळं बघतील. आपल्याकडे फक्त असे जेव्हा काही घटना घडतात ना तेव्हा शाळेमध्ये आपण शेल्टर जे तयार केलं त्याच्यामध्ये देतोय. आता हे लेटर तू आहेस म्हणून मी ते लेटर पाठवतो, नाहीतर मी उत्तर माझं तेच आहे, जिल्हा उपव्यवस्थेमध्ये शाळेमध्ये. मी काय म्हणतोय, गणेश नगर आहे डोंगर आपला, तिथे असं डोंगर कोसळलं होतं तेव्हा बऱ्याच लोकांना कुठंतरी राहण्याची सुविधा झालेली आहे. HDL आहे की कुठंतरी ते राहत आहे, बरोबर आहे. 5-25 घरांना तिथे राहण्यासाठी दिलाय. 19 कोणी दिले? बरं, हे बरोबर आहे. 19 नंबर AV. सेम हीच परिस्थिती आहे ना, हे पण डोंगरावर होते, ते पण डोंगरावर होते, बरोबर आहे. त्यांना ज्या पद्धतीने HDL मध्ये दिलाय, हे जे काय घटना घडली, ज्या तारखेला ही घटना घडली त्याच तारखेला त्यांचं पण होतं की त्याच्या तर ते अगोदर असेल किंवा नंतर असेल, व्हॉट एव्हर जे असेल ते, पण त्या सिस्टम मध्ये तो पण डोंगर कोसळणार ही भीतीमुळे लोकांना घरं दिलेत, बरोबर आहे. यांचा तर गेला, तर यांना पण असं कुठलं एक घर दिलं पाहिजे. ते शाळेमध्ये त्यांना घर दिलंय, ते शाळेच्या समोरच्यांबरोबर यांची रोज भांडणं, हे त्यांची कंप्लेंट करणार, ते त्यांची करणार. आम्ही पण हे थकत नाही, फुल कॅपॅसिटी आहे यांच्यामध्ये. 3 वर्ष झाले एवढे, यांना कुठला डिपार्टमेंट किती माड्यावर आहे, कुठला अधिकारी कुठं बसतो सगळे माहित असेल यांना. ठीक आहे, लेटर
तुम्ही साहेब ते बघून घ्या ना, गणेश नगर वॉर्ड क्रमांक 159. आपल्याकडे तसं काही अजून काही पॉलिसी नाहीये काय? मी काय बोलतोय त्या कुठल्या पॉलिसी अनुसार दिलाय? तर कोणी दिले पण? मी काय म्हणतो तुम्ही चेक करा ना साहेब, वॉर्ड क्रमांक 159 तुम्ही चेक करून घ्या. ऐका, त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ना, त्या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती आपल्याला आता जे करतोय दिले कॅमेरे. नाही आता आपण जसं जिल्हा आपत्ती नियोजन संस्थेने लिहितोय ना, त्याच्यामध्ये हे पण लिहून टाका. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये ती जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये डिझास्टर कंट्रोलमध्ये त्याची नोंद आहे की किंवा कसं, किंवा पोलीस स्टेशनची नोंद आहे किंवा कसं, ते उल्लेख करून त्यांना ते पाठवून दिले तिकडे. आणि त्याच गणेश नगरचे लोक ऐकून घ्या, आता बसलोय त्याच गणेश नगरचे लोक आत्ताही सांगताय की साहेब आम्हाला आश्वासन दिलं गेलंय की तुम्हालाही आम्ही तिथं पाठवू, जिथे बाकीच्या लोकांना पाठवलंय ना. माझी कंप्लेंट तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, आम्ही धावून धावून थकलोय, पण कुठला अधिकारी लक्ष देत नाही साहेब. हे जे आहे ते गणेश नगरच आहे का? तो गणेश नगर आहे, हा सुंदरबागचा आहे विषय, नाही, काजूपाडा म्हणजे काजूपाडाचा विषय आहे हा. पण मी तुम्हाला जे उदाहरण देतोय गणेश नगर मधल्या डोंगरातल्या लोकांना राहायला दिलेलं आहे. अर्ध्यांना पाठवलंय, अर्धे बिचारे तसेच आहेत. आता पाऊस चालू आहे, रोज घाबरतात, रोज देवाला साकडं घालतात, बाबा डोंगराला काही होऊ नये. साहेब आपलं एक ह्याचं आहे म्हणजे डिझास्टर कंट्रोल ऑफ आहे ना, तरी असं मागितलंय की ज्या लोकांना धरण प्रमाणपत्र देतात ती लिस्ट द्या म्हणून. मी तुम्हाला तेच सांगतोय. मी तो एक वेगळा विषय आहे. म्हणजे तो धरणग्रहण क्षेत्रामध्ये हे लोक अफेक्टेड आहेत हा, का? आता ते लोक त्यांना टेम्पररी देणार आहे की कसं देणार आहे ते माहिती नाही. साहेब 2-3 वर्ष झाले राहत आहेत, तर यांनाही तिथं राहून द्या ना, एक घर देऊन टाका. जेव्हा त्यांना काढणार त्या घरात तेव्हा हे निघतील. मग ते अजून तसं तरी देतात की नाही माहिती नाही, पण तसं तरी मागितलंय कोणी. अहो साहेब मी काय म्हणतो, लोकांना दिलेलं आहे घर, तुम्ही माझं समजून घ्या ना. मग तेच सांगतो. तुम्ही इन्क्वायरी तर करा त्या वॉर्डच्या तुमच्या. आम्ही संख्या देतोय ना त्याच्यामध्ये ह्यांचा म्हणजे हा पण एक हे टाकू किंवा एवढ्या लोकांची रिक्वायरमेंट आहे. आता त्याच्यानंतर बरोबर आहे, तुम्ही बोललात, हे तुमचा विषय झाला. मी हे म्हणतोय की या लोकांना असं पद्धतीने सुविधा दिलेली आहे. डोंगर कोसळला असेल तेव्हा तिकडनं त्यांना हलवून HDL मध्ये राहायला दिलेलं आहे. 1 वर्ष 2 वर्ष झाले असतील, ते कुठल्याही नियमाच्या आधाराने दिलं आहे तुम्ही चेक करा. आणि सेम कंडिशन त्यांची आहे, तर त्यांना पण त्याच पद्धतीने तिथे घरं द्या. जेव्हा त्यांना हटवणार तेव्हा हे हटतील. सांगत तेवढं जरा करा साहेब, ते थकले बिचारी बघा. ब्रिज जर पडला ना तर बाजूला तो पाण्याची पाईपलाईन पुऱ्या गावची गेलेली आहे आणि लाईट सडलेली आहे. ऑन दी स्पॉट पाईपलाईन तुटणार आहे, पुऱ्या गावला एक थेंब पाणी मिळणार नाही. आता साहेब तुम्ही दोघांना आजचाच बोलून घ्या अर्जंट बेसिस मध्ये, वॉर्ड ऑफिसरने सांगितलं त्या पद्धतीने. आता बोलव का ते दोघांनी येऊ दे ना, त्याला काय नाही. आणि ऑन दी स्पॉट बघा ना, हे कसं आहे नायक पिक्चर मध्ये कसे आहेत ते अनिल कपूर साहेब तसे आहेत, ऑन दी स्पॉट रिझल्ट पाहिजे. नाही साहेब खरं सांगतो मी, तुमचं अगोदरचा पण जे काम नाही. त्यांचा जो ब्रिज असेल तो स्पीड ब्रिज तात्पुरता असेल. त्यांच्या परमनंट पूर्ण नाही, permanent bridge आहे. ते field department reserve केली, visibility अजून काय मुद्दे बरेच, पण आज सगळे एकत्र दिले तर तुम्ही पण कंटाळणार साहेब. त्याच्यापेक्षा थोडा जो रस्ता बरं हा काय होणार ते सांगणार. चला.